गोदावरी इलेक्ट्रोपॅथी मेडिकल कॉलेज हे आपण महाराष्ट्राचं दुसरं कॉलेज आहे. इलेक्ट्रोहोमिओपॅथी कॉलेज म्हणजे खूप लोकांना अजून माहीत नाही. हे आपण 2017ला NEHM ऑफ इंडिया न्यू दिल्ली यांची अपिलेशन घेऊन आपण महाराष्ट्रात हे दुसरा कॉलेज आपण सुरू करतोय. ह्यामध्ये सगळ्यात जास्त म्हणजे कसं आहे, जे गोरगरीब लोक आहेत, श्रीमंतचे लोक श्रीमंत होत चाललेत, नीट CET मार्फत कोट रुपये भरून ते चाललेत. पण आपली गोरगरिबाची लोकांची मुलांची डॉक्टर व्हायची ऐपत असते, पण काही कारणामुळे डोनेशनमुळे किंवा याच्यामुळे आपण पाठिंबा पडतो. यासाठी इलेक्ट्रोहोमिओपॅथीच्या वनस्पतीच्या आधारे हे जे औषध निर्माण होतात ते थोडक्यात सर सांगतील त्याच्याबद्दल. पण मी थोडक्यात आपली त्याची लिगली स्टेटस आणि इथं इलेक्ट्रोपॅथी कॉलेज काढायचे उद्देश काय आणि इलेक्ट्रोपॅथी कॅन्सर रिसर्च सेंटर काढायचे उद्देश काय हे थोडक्यात सांगू इच्छितो. कॉलेज आपण 2017ला चालू केली. हे कॉलेजचे स्टेटस असं आहे, एक NEHM ऑफ इंडिया न्यू दिल्ली हे सेंट्रल गव्हर्नमेंटची अधिकृत एक संस्था आहे. आमचे जे कंट्रोल आहेत ते NEHM ऑफ इंडिया ही संस्था तिथं पाहतात, जेणेकरून त्याची टोटली स्टेशनरी पासून ते रिसिप्ट, मार्कलिस्ट आणि रिझल्ट सर्टिफिकेशन कोर्स हे सगळे NEHM ऑफ इंडियाने प्रोव्हाइड करते. आणि आम्ही इथं ओनली फॉर कोर्सेस घेतो मुलांचे. हे कोर्सेस घेऊन इलेक्ट्रोपॅथी ही वनस्पती एक औषध आहे. ह्याच्यापासून आमचे डॉक्टर देवी अहिल्या कॅन्सर हॉस्पिटल इंदोर हे देशातले म्हणण्यापेक्षा इंटरनॅशनल लेवलचे डॉक्टर अजय हर्डिया, यूट्यूबला तुम्ही जर ट्रेलर टाकलात तर पूर्ण तिचं दिसेल. तर ह्याच्यात संशोधन करून जिथे 10-20 लाख रुपये घालून कोट रुपये घालून जे पेशंट रिकवर होत नाही, असल्या पेशंटला केमो, रेडिएशन, ऑपरेशन हे काही करायची गरज नाही. एक बाबा आपल्याला CT स्कॅनमध्ये जर आपल्याला कॅन्सर ही डिटेक्ट झालं तर ह्याला औषध आपलं झाडपाला वनस्पतीचं औषध आहे, त्याला म्हणतात आपले इलेक्ट्रोहोमिओपॅथी मेडिसिन्स. ह्याला फक्त ओरल आणि अप्लाय हे दोन्ही जरी केलं तरी पेशंट जेवढं कोट रुपये घालून रिझल्ट देत नाही तेवढं आम्ही चिल्लर पैशात रिझल्ट देतो. ते आज ताजा उदाहरण, जिवंत उदाहरण आहे. आम्ही आमची ट्रेनिंग होती इंदोरला मध्ये आम्ही गेलतो 15 दिवसाची ट्रेनिंगला. आमचं ऑलरेडी माझं MD कॅन्सरमध्ये झालेलं आहे, तरी पण ॲडव्हान्स ट्रेनिंगसाठी आम्ही गेलेलो. तिथं एक असं पेशंट आढळलं की भिलवाडा जिल्हा, राजस्थान स्टेटमध्ये भिलवाडा जिल्हा आहे. भिलवाडा जिल्ह्यामधलं तिथे बीजेपीचे महापौर आहे. त्यांच्या बाळाला एक तर ते 17 वर्षांनी बाळ झालं. त्यांच्या बाळाला कॅन्सरचं डिटेक्ट झालं. 4 महिन्यात त्यांचं ऑपरेशन, 3 ऑपरेशन झालं. तिथले डॉक्टर म्हणले, नामवंत राजस्थानमधले नामवंत ऑन्को सर्जन हे त्यांनी सांगितलं की आता आम्ही काही करू शकत नाही. ह्याच्या पलीकडं त्यांचे जे काही द्यायचं त्यांनी सगळं दिलं, ह्याच्याकडे काही करू शकत तर पेशंट घरी घेऊन जावं. मग ते बाळाला त्याने एअर अँब्युलन्सनी इंदोरला घेऊन आले. मग तिनं ट्रीटमेंट दिली. तिसऱ्या महिन्यात 3ऱ्या दिवसातच त्या बाळाला मी हातात घेतलं. जे की आरटीने जात होतं ते सळ, ते आमच्याबरोबर आम्ही ती बाळाला खेळवलं आणि ऑलरेडी ते दूध प्यायचं सुरू केलं. तो माझ्याकडे आहे ते व्हिडिओ, मी तुम्हाला झालं तुम्हाला दाखवेन. म्हणजे एवढं चांगलं रिझल्ट विना ऑपरेशन, विदाउट केमो, विदाउट रेडिएशननी एवढं चांगलं रिझल्ट देत असेल तर सगळं शरीराचं नुकसान करून घेऊन परत पैसा जातोय, पेशंटची नो गॅरंटी. त्यापेक्षा हा इझी ट्रीटमेंट, फक्त चिरपाड न करता, कुठल्याही प्रकारचे त्रास न देता, फक्त ओरल आणि अप्लाय कॉम्प्रेस थेरपी आपण म्हणतो. पण ते पर अवर्स प्रत्येक त्याला खूप हे आहे, रूल्स आहेत. त्या रूल्स प्रमाणे आपण त्याचं ट्रीटमेंट दिलं तर चांगल्या प्रकारे कॅन्सर ही क्युअर होत आहे आणि झालेलं आहे. विथ तुम्हाला मी रिपोर्ट देतोय. आणि विथ पेशंट आता सध्याला हॉस्पिटलमध्ये ऑपरेशन ॲडमिट आहे, नामवंत हॉस्पिटलमध्ये ॲडमिट आहे. आणि आपल्या इथल्या सोलापूर जिल्ह्यातले नामवंत हॉस्पिटलचे जे ऑन्को सर्जन आहेत ते, मेंदुरोग तज्ज्ञ ते आणि क्रिटिकल केअरचे डॉक्टर ते आम्हाला बोलवले. सर आम्ही याच्यात थकलेलं आहे. आमच्या एक मित्राची आई आहे, जे पेशंट आहेत ते डॉक्टरांचीच आई आहे. आम्ही सर थकलेलं आहे. हे डॉक्टर त्यांना माहिती आहे केमो केल्यावर काय होतात आणि ऑपरेशन केल्यावर काय होतात. आणि बऱ्याच लोकांना प्रश्न पडतो की इलेक्ट्रोपॅथी काय आहे. इलेक्ट्रोपॅथी म्हणजे तुम्ही शॉक वगैरे देतात का, किंवा अजून दुसरी कुठली प्रोसेस आहे का मेडिसिनची. तर इलेक्ट्रोपॅथी म्हणजे ही शास्त्रशुद्ध पद्धतीने तयार केलेली औषधी आहे इलेक्ट्रोपॅथीची. त्यामध्ये जसं आयुर्वेदामध्ये तुम्हाला काढा किंवा क्वाथ किंवा टॅबलेट्स, सिरप हे बनवून देतात, त्याच पद्धतीने त्याच्यामध्ये पण होतो. पण तो आयुर्वेद जसा आहे हा आयुर्वेदाचा मॉडर्न भाग आहे. म्हणजे आयुर्वेदामध्ये क्वाथ काढा तयार करतात, त्याच्यामध्ये इसेन्स तयार केला जातो.
तो वेगळ्या पद्धतीने कोवेशन मेथडनी तो तयार केला जातो. या पॅथीमध्ये शरीराचं रस आणि रक्त शुद्ध होतं. जेव्हा शरीरामधला रस आणि रक्त शुद्ध होईल तेव्हा शरीरातला कुठलाही आजार, मग तो कॅन्सर का असेना, तो ऑटोमॅटिकली बाहेर निघून जाईल. हे जनरल आजार जे आहेत हे जास्तीत जास्त 5 ते 7 दिवसामध्ये बरे होतात. म्हणजे क्रॉनिक आजार आहेत जसे तुमचे ऑस्टिओआर्थरायटिस, ऑस्टिओफाइट्स, डिजनरेशन किंवा कॅन्सर, थायरॉइड, हे जे हायपरटेन्शन, त्यासोबत तुमचं शुगर, डायबिटीज, हे जे आजार आहेत याला वेळ द्यावा लागतो. ते साधारणतः 3 ते 6 महिन्यामध्ये बरे होतात. सोबतच या औषधींनी शरीरावर कुठलाही साईड इफेक्ट होत नाही. महत्वाचं म्हणजे आता जशी ॲलोपॅथी, पहिली पॅथी, आयुर्वेदा, त्यानंतर होमिओपॅथी, त्यानंतर युनानी, ह्या 4 पॅथीचं संशोधन झाल्यानंतरची ही 5वी पॅथी आहे. आणि ज्या 4 पॅथीमध्ये साईड इफेक्ट होते ते या पॅथीमध्ये येऊ नये म्हणून त्या पद्धतीने ही तयार केलेली आहे. नॉन पॉयझनस प्लॅन्ट जे असतात त्याच्यातून ही औषधी तयार केली जाते. भारतामध्ये पण वनस्पती औषधी वापरल्या जातात आणि बाहेर देशातल्या म्हणजे फॉरेन कंट्रीमधल्या आपल्या फॉरेन कंट्रीमधल्या पण वनस्पती औषधी वापरल्या जातात. त्याचा कोव्हेशन मेथडनी त्याचा अर्क काढला जातो. अर्क काढल्यानंतर ते पेशंटला वेगवेगळ्या डिसीजमध्ये, वेगवेगळ्या डायल्युशनमध्ये, पोटेन्सीमध्ये द्यावं लागतं.